स्वयंभू श्री सोमजाई माता प्रसन्न. सोमाटणे येथे वास्तवास असणारी स्वयंभू श्री सोमजाई देवी, आश्रयाला येणाऱ्याला दिलासा देणारी, प्रसंगी कर्तव्याची कठोर जाणीव करून देणारी एक महाजागरूक शक्ती म्हणून ख्यात आहे. या ग्रामदेवतेसंबंधी एक दंतकथा ज्येष्ठ ग्रामस्थ आजही मोठ्या आत्मीयतेने सांगतात. ती अशी: मध्ययुगीन काळापासून पनवेल बंदरातून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. त्या काळी व्यापार वाहतूक ही बैलगाड्याने होत असे. काही व्यापारी तांडे या गावच्या परिसरात प्रसंगी वस्तीला थांबत असत. दळणवळण सुरक्षित नसल्याने काही व्यापारी तांडे आपली स्वतःची संरक्षण यंत्रणा राबवित असत. असाच एक घाटावरील व्यापारी तांडा पनवेल बंदरातून मीठ वगैरे माल भरून घाटावर जाण्याच्या तयारीने या परिसरात वस्तीला थांबला होता. रात्रीच्या जेवणानंतर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पुढील प्रवासाला निघायच्या तयारीने सर्व तांडा गाढ झोपी गेला होता. श्री स्वयंभू सोमजाई आई शुभ्र पांढऱ्या घोड्यावरून गावच्या पंचकृषीत नेहमी फिरत असे. नित्यनेमाने फेरफटका मारित असताना ती त्या तांड्यासमोर आली. मात्र आईने तिचे खरे रूप न दाखवता वृद्ध स्त्रीचे रूप धारण केले होते. रात्रीच्या निवांत वेळी निर्भयतेने संचार करणारी ही वृद्ध स्त्री कोण असावी व ती येथे कशासाठी आली असावी या प्रश्नाने एक व्यापारी बेचैन झाला होता. तो तिच्याकडे काहीशा संशयाने विळखून पाहू लागला. पाहता पाहता ती वृद्ध स्त्री तांड्यामध्ये प्रविष्ट झाल्याचे पाहून व्यापारी पुढे सरसावला. तिच्या समोर उभे राहून, तू कोण आहेस, काय काम आहे तुझे इथे, असं तिला दरडावून विचारू लागला. त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता, त्यावेळी कोणत्या माळाचा भरणा चालू आहे असा सौम्य भाषेत प्रतिप्रश्न सोमजाई आईने त्या व्यापाऱ्याला केला. वास्तविक मिठाचा भरणा असताना देखील संशयाने पछाडलेल्या त्या व्यापाऱ्याने साखर असल्याचे खोटेच सांगितले. त्यावर आपला उजवा हात वर उचलून स्मित हास्य करत आई म्हणाली, असू दे, असेच असू दे, आणि तांड्यातून बाहेर पडून देवळाच्या दिशेने निघून गेली. आश्चर्याने भांबावून गेलेला तो व्यापारीही भुताटकी वगैरे तर नसावी या विचारात असताना इतर सहकाऱ्यांना सावध राहण्यास सांगून तोही गाढ झोपी गेला. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पुढच्या प्रवासाला तो तांडा चालू लागला. पुढील मुक्काम घाटाच्या पायथ्याशी पडला. रात्री जेवणाच्या वेळी मीठ कमी पडले म्हणून काही मंडळी तांड्यातील गोणींमधून मीठ आणण्यासाठी गेले असता सर्व गोणीत साखर असल्याचे आढळून आले. ते सर्वच अचंबित झाले. प्रत्येक गोणीत मीठ भरले असता साखर कशी आली याचे नवल करीत त्यांनी ही गोष्ट प्रमुखाच्या कानी घातली. तो प्रमुख देखील चक्रावूनच गेला. त्याला कालची गोष्ट आठवली. जिला आपण भुताटकी समजलो होतो ती भुताटकी नसून काही चमत्कार असावा व ती वृद्ध स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून विभूती असावी अशी मनोमन त्याची खात्री झाली. तो देवीला शरण गेला. त्यांनी क्षमापराधम स्तोत्र म्हणून देवीची करुणा भाकली. तो आईचा भक्त बनला. पुढे या भक्ताच्या मनात असा अघोरी विचार आला की या जागृत देवीच्या मूर्तीची स्थापना आपल्या गावीच करावी. एका रात्री देवळातून पूर्ण उंचीचे कडेवर बालक असलेली पाषाण मूर्ती त्यांनी नोकराकरवी उचलून नेण्याचा प्रयत्न तो करू लागला. परंतु मूर्ती काही हलेना म्हणून त्याने त्या नोकऱ्याला ती मूर्ती खणण्याची आज्ञा केली. जसा जसा तो खणू लागला तशी तशी ती मूर्ती जमिनीत खोल खोल जाऊ लागली. गाव जागा होण्याआधी मूर्तीसह येथून पलायन करावे असा त्यांचा बेत होता. परंतु पहाटेची चाऊल लागल्याने तो सिद्धीत जाण्याचे चिन्ह त्यांना दिसत नव्हते. तेव्हा त्याने पृष्ठभागावरील उर्वरित मूर्तीचा भाग तेवढाच तोडून गोणीत भरून लगेच घाटाच्या दिशेने चालू पडला. चालता चालता त्या पाषाणखंड मूर्तीचे वजन वाढतच गेले. वजनाच्या भाराने बैल थकले व शेवटी घाटातच ते मटकन खालीच बसले.
बैल काही उठता उठेना आणि तो तांडा पुढे सरता सरेना. अखेरीस निराश होऊन ती भग्न मूर्ती तिथे खाटातच टाकून तो व्यापारी तांडा मार्गी लागला. सकाळ झाली, दिवस उजाडला. नित्यक्रमाप्रमाणे गावचे भोपी पूजा करण्याकरता देवळात गेले असता तो भयानक प्रकार पाहून त्याची बोबडीच वळली. घाबरून ओरडत तो पळत गावात आला. साऱ्या गावाला ही हकीकत समजली. सारा गाव देवळाकडे धावला. त्याने देवीला साकडे घातले की आई तू परत ये. आईने दृष्टांत दिला आणि सांगितले की मी कुठेही गेली नाही, मी इथेच आहे. तुमच्या कल्याणासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. अशी ही आपली सोमजाई आपल्या कल्याणासाठी, आपल्या रक्षणासाठी, आपल्या सर्व गावकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभी आहे. जय सोमजाई.